हॅलो हाय एव्हरीवन आणि नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये. सो वी आर व्हेरी सॉरी, थोडंसं आम्ही लेट झालोय. स्नेहाताई थोडीशी बिझी असल्यामुळे आपलं थोडंसं लेट सेशन स्टार्ट केलंय. पण येस, यू ऑल आर वेलकम. व्हेरी गुड इव्हिनिंग आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. सो आज आपली सेलिब्रिटी गेस्ट असणार आहे स्नेहलता वसईकर. सो स्नेहलता ताईंनी भरपूर सारे सिरियल्स, मूवीज, बाजीराव मस्तानी, त्याच्यानंतर सिरियलमध्ये तर सगळ्यांची ती फेवरेट म्हणजे सोयराबाईमध्ये आहे. सो ताईने असे भरपूर सारे सिरियल्स केले. तर आपण ताईला रिक्वेस्ट पाठवूया आणि खूप साऱ्या गप्पा तिच्यावरून मारूयात आणि गेम्स पण खेळूयात. सो बी रेडी आणि तुमची क्वेश्चन्स रेडी ठेवा. सो मी ताईला पाठवते रिक्वेस्ट. ओके, ताईनीच मला पाठवली आहे रिक्वेस्ट. मी एक्सेप्ट करतेय. 1-2 मिनिटात ताई आपल्याबरोबर ऑनलाईन. बेटी जवळ ताई. हाय ताई हाय. मस्त. कशी आहेस तू? ग्रेट ग्रेट. सो ताई, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स, गणेश सोळंकी, सुप्रिया रक्षे यांच्या वतीने मी ऐश्वर्या नाईक तुझं आणि आपल्या ऑडियन्सचं तुझा व्हॉइस मफल्ड येतोय. आय गेस पाऊस आहे म्हणून का? पावसामुळे ऍक्च्युली नेटवर्क इश्यू खूप होणार आहे. सो तुझं स्वागत करते मी स्टार एंटरटेनमेंट थँक्यू सो मच. आणि खूप सारे लोक वेटिंगला होते आता तुझ्यासाठी. तो सगळ्यांना हाय म्हण. हॅलो एव्हरीवन, हाय. कसे आहात सगळे? पावसाचा आनंद घेताय ना? ग्रेट. तर ताई, मी तुला आजचा अजेंडा सांगते. आज आपण खरं तर मला आधी विचारायचं, तू कधी लाईव्ह सेशन केलं आहे का? सोलो लाईव्ह नाही. मी फार याच्यात तेवढी रमणारी मुलगी नाहीये. सो लाईव्ह सेशन मध्ये मला एक गडबड नेहमी वाटते की तुम्ही लाईव्ह जाता पण तुमच्याशी बोलायला समोरून कोणी नसतं, तुम्हीच बोलत असता. सो लाईव्ह सेशन्स मी आय गेस सिंगापूरला गेले होते तेव्हा मी तिथले प्रोग्राम्स आणि सगळं ऑडियन्सला दाखवण्यासाठी म्हणून लाईव्ह केले होते. सो तेवढंच लाईव्ह केली असेल. येस. ग्रेट ग्रेट. येस. सो मी तुला आता अजेंडा सांगते. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तर तू त्याची उत्तरं देत. ऑडियन्सचे पण आपण अधूनमधून प्रश्न घेणार आहोत, त्याची तू आन्सर करायचे. आणि सेशन थोडंसं इंटरेस्टिंग करण्यासाठी आम्ही तुझ्याबरोबर काही गेम सुद्धा खेळणार आहोत. सो तू रेडी? सो ताई, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तुझी या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली आणि आवड कशी? या क्षेत्रात सुरुवात म्हटलं तर मी शाळेत असल्यापासून एकांकिका करायचे. मी बालनाट्यातून काम करायचे आणि तिथून जी सुरुवात झाली ती आतापर्यंत जी आवड होती ती प्रोफेशन म्हणून मी निवडलं आणि आज तुमच्या समोर दिसते मी लाईव्ह करताना. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर झाले तेव्हा खरं तर माझा इंटरेस्ट वेगळा होता. मला डान्समध्ये जायचं होतं. डान्समध्ये करिअर करण्याची इच्छा होती. पण ऍक्टिंगमध्ये करिअर केलं कारण मला असं वाटलं की ऍक्टर झाल्यानंतर डान्सही करता येईल आणि ऍक्टिंगही करता येईल. सो मी हे क्षेत्र निवडलं आणि या ह्याच्यात मला नीना राऊत यांनी पहिल्यांदा अँकरिंग करण्याची संधी दिली होती. सो अँकरिंग करता करता ऍक्टिंग आणि या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. येस, आज मी आहे तुमच्या समोर. येस, दॅट्स ग्रेट. आणि लाईक खरं एक पर्सनल कॉम्प्लिमेंट तुला द्यायची. तू हेअरकट नवीन केलं आहेस आणि इतकी क्यूट दिसते तू हेअरकट मध्ये. एक सोयराबाईची इमेज होती माझ्या डोळ्यात की हा सोयराबाई सारखा एक तुझा लुक सगळ्यांच्या मनामनात तो ऍक्च्युली आहे आणि एकदम नवीन लुक मध्ये तू दिसते आणि अगदी थँक्यू सो मच. मला आवर्जून हे सांगावंसं वाटेल की एक कलाकार म्हणून ना प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात आणि त्याला स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघण्याची खूप इच्छा असते. सो एक खंत अशी आहे की जेव्हा कुठलाही कलाकार एखादी ऐतिहासिक भूमिका करतो ना तेव्हा त्याला ना त्याच कॅरेक्टरमध्ये लोक बांधून ठेवतात. ते न करता त्या कलाकारामध्ये अजून किती गुण आहेत किंवा तो कलाकार अजून कोणत्या व्यक्तिरेखा साकारू शकतो हे सुद्धा त्याला दाखवण्याची संधी ऑडियन्सने दिली पाहिजे. आणि मी जेव्हा काम करते तेव्हा जर का मी ऐतिहासिक भूमिका करत असेल
तर त्या दरम्यान त्या काळात मी त्या भूमिकेशी समरस असते आणि एकनिष्ठ असते. सो जेव्हा मी तशा भूमिका करते तेव्हा ऍक्शन आणि कट याच्यामध्ये स्नेहलता तुम्हाला अजिबात दिसणार नाही. आणि एकदा कट म्हटल्यानंतर तुम्हाला माझ्यामध्ये ती जी ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे ती किंचितही दिसणार नाही. सो या दोन्ही गोष्टींची खबरदारी मी एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून घेत असते. सो मला वाटतं ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे की तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा ऐतिहासिक भूमिका पार पाडता तेव्हा त्या कलेशी समरस राहा किंवा एकनिष्ठ राहा. पण जेव्हा ऍक्टर नसता आणि एक साधारण व्यक्ती असता तेव्हा त्या ऐतिहासिक भूमिकेला जर का तुम्ही ती व्यक्तिरेखा मीच आहे असं म्हणून मिरवत असाल तर मला वाटतं त्या व्यक्तिरेखेचा तो अपमान असतो आणि तो अपमान कोणी करू नये. ग्रेट. काय मस्त विचार आहेत. आणि ऍक्च्युली आता ह्याच्यामुळे एक मेसेज पण गेलाय ऑडियन्सला की खरंच आहे, जसं मीच आता बोलली की सोयराबाईचा लुक माझ्या डोक्यामध्ये होता. तर खरंच एक खूप छान असा मेसेज तू इथं ऑडियन्सला दिलाय आणि नक्कीच आम्हाला तुला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये बघायला खूप आवडतं. तर काही बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न माझा असा आहे, आता तुला तर माहितीये पॅन्डेमिक मध्ये खूपच वाईट परिस्थिती होती सगळीकडेच आणि म्हणजे भरपूर लोकांकडे कामं नव्हती आणि मोस्टली कलाकारही त्यात थोडस क्रिएटिव्हिटी वगैरे काय काय करत होते. वर्क फ्रॉम होम पण कलाकारांचं चालू होतं. तर मला असं विचारायचं आहे तुझ्यासाठी पॅन्डेमिक कसा होता? पॅन्डेमिक फार वेगवेगळ्या दृष्टीने आपण एक्सपिरियन्स केलाय. जसं आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या पॅन्डेमिक प्रत्येकाने वेगवेगळा अनुभवलाय. मला वाटतं आर्थिकदृष्ट्या मी असं नाही म्हणणार की मला त्रास नाही झाला, मलाही त्रास झाला. पण माझ्या गरजा लिमिटेड होत्या जेव्हा पॅन्डेमिक सुरू होतं तेव्हाही. सो मला कधी ही अडचण नाही आली की आता पॅन्डेमिक सुरू आहे तर मी कशी खरेदी करू किंवा मी पैसे कसे वाचवू. मनात एक गोष्ट पक्की बांधली होती की पॅन्डेमिकने मला एक गोष्ट शिकवली आहे, कमीत कमी गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा संसार चालवता येतो आणि ते चालवण्याचं आय गेस स्कूलिंग तुम्हाला पॅन्डेमिकने दिलं होतं. तर ते माझ्याकडून पार पाडलं गेलं आणि मानसिकदृष्ट्या कधी खचले, कधी काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण झाली की घरी बसल्या बसल्या काय वेगळं करू शकतो किंवा स्वतःची हेल्थ कशी आणखी इम्प्रूव्ह करू शकतो. किंवा मी आणि माझी मुलगी त्या दरम्यान टंग ट्विस्टर्स करायला लागलो होतो. सो तो एक काळ होता जेव्हा मला माझ्या मुलीमधला एक वेगळा गुण लक्षात आला. तिथे मला असं वाटायचं की मुलं आता फक्त टीव्ही आणि सगळे स्क्रीन्स बघतायत त्यामुळे त्यांना दुसरं काही करता येणार नाही घरात बसून. पण आम्ही एक वेगळा गेम काढला होता टंग ट्विस्टर्सचा, ज्याच्यात आम्ही जवळजवळ 20-25 टंग ट्विस्टर्स पाठ करत बसायचो दिवसभर. माझा नवरा हा अचानक पेंटर असल्याची जाणीव झाली मला. सो पॅन्डेमिकने मला खूप काही शिकवलं. मला असं वाटतं कुठलीही सिच्युएशन आली ना तरी आपण त्याच्याकडे कसं बघतोय ना त्यानुसार ती सिच्युएशन ठरते. सो मी माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला एक चॅलेंज म्हणून बघते आणि एक अभ्यास म्हणून बघते की हे शिकले तर याच्या पुढे जाऊन आणखीन काहीतरी करता येईल. तर माझ्यासाठी पॅन्डेमिक वॉज लर्निंग पिरियड. दॅट्स इट. ऑफकोर्स. आणि त्यामुळेच तू एक सक्सेसफुल ऍक्ट्रेस आहे आज की प्रत्येक जे काय तुझ्या समोर येतं तू ऍज अ लर्निंग म्हणून ते घेतीस, एक्सपिरियन्स करतीस. सो तू जस्ट आता बोलली की तू टंग ट्विस्टर्स खूप केले होते. तर पुढचा गेम आपला तोच आहे, टंग ट्विस्टर्स खेळायचा आहे इझी फॉर आपल्याला. मी. तर मला हा व्हेरी इझी, व्हेरी इझी. म्हणूनच म्हणलं एकदम इझी होईल आणि बहुतेक तू जिंकून पण जाशील. एकदम इझी 2 टंग ट्विस्टर्स मी तुला देणार आहे आणि एक टंग ट्विस्टर तुला सतत ते ओके. 5 वेळा म्हणायचे. हे मी इन न केस शिकलेला जर का दिलास तर मग माझी गडबड आहे. हा इन केस तू अडकलीस तर तुला 3 चान्स आहे. पण माझं पर्सनली असं मत आहे की तू काय बरं अडकणार नाहीयेस. दे. सो पहिलं टंग ट्विस्टर आहे ग्रीक ग्रेप्स. काय काय ग्रेप्स. ग्रीक ग्रेप्स. ग्रीन ग्रेप्स. ग्रेप्स. ग्रीन ग्रेप. ग्रीक 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 ग्रेप्स. तुझा ग्रीन व्हॉइस ग्रेप्स.
GREEN, ग्रीन. GREE आणि GREEK, ग्रीन ग्रेप्स आणि ग्रीक ग्रेप्स. ग्रेप्स. ओके. ग्रीन ग्रेप्स, ग्रीक ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ग्रीक ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ग्रीक ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ग्रीक ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ग्रीक ग्रेप्स. क्या बात आहे. दुसरा देते तुला मी. लकडी पर चक्री, चक्री में लड़की. व्हॉट इज दिस? काय हा कुठला कुठला टंग ट्विस्टर शोधून आणलास तू? काय परत बोल एकदा. लकड़ी पे चक्री, चक्री में लकड़ी पे लड़की. चक्री, चक्री में लड़की. येस. काय परत सांग. लकड़ी पे चक्री, चक्री में, लड़की. चक्री पे असायला हवं. ठीक आहे. चक्री में. लकड़ी पे लड़की, लड़की में चक्री. हेच आहे का? नाही. नाही, लकड़ी में चक्री. लकड़ी पे चक्री म्हणालीस तू. हाँ, लकड़ी पे चक्री, चक्री में लड़की. 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 ग्रेट. मला तुझ्यासाठी ऍक्च्युली तो खूप इझी टास्क होता, कारण तू कोविड मध्ये एवढे टंग ट्विस्टर्स केले. नाही, टंग ट्विस्टरची एक खासियत असते की ते टंग ट्विस्टर्स तेवढे टंग ट्विस्ट करणारे नसतात, तुमचं माइंड ट्विस्ट करणारे असतात. सो जितकं तुम्ही माइंड एका ठिकाणी एकाग्रता करून ते बोलता, कॉन्सन्ट्रेट करून बोलतात, तितकं ते तुम्हाला करेक्ट बोलता येतं. सो एवढंच आहे ते काही कठीण नाहीये. येस. येस, राईट. सो ताई, पुन्हा खूप सारा ऑडियन्स जॉईन झालाय, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आणि जर स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर लवकर जा आणि फॉलो करा असे छान छान लाईव्ह सेशन्स बघण्यासाठी. येस. सो ताई, पुढच्या प्रश्नाकडे येऊया. जसं की स्वराज्य रक्षक संभाजीराजेमध्ये सोयराबाई ही कॅरेक्टर अतिशय एलिगंटपणे तू कन्वे केलं होतं ऑडियन्सला. आणि ऍक्च्युली ते आमच्यापर्यंत इतकं छानपणे पोहोचलं. मी सुरुवातच केली होती सोयराबाई पासून की मला तू तीच दिसती म्हणून. आणि इव्हन माझी आई पण तुझी खूप मोठी फॅन होती की ती सिरियल लागली की मला फक्त सोयराबाईसाठी बसायचंय, असं एक सगळ्यांचं होऊन गेलं होतं. पण तू ते पात्र जगलीयस, तू ते अनुभवलंय, तर त्याबद्दल तुझा अनुभव. एवढंच सांगेन की प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला ना, जेव्हा अशी ऐतिहासिक भूमिका येते ना, तेव्हा मला वाटतं त्या ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा असतात ना, त्या खरं तर त्या कलाकारांना निवडत असतात त्या वेळेला, की ही भूमिका खरं तर तू साकार आणि लोकांपर्यंत मला पोहोचव, अशी ती त्या व्यक्तिरेखेची डिमांड असते असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखाच तुम्हाला निवडते ना, तेव्हा तुम्हाला त्यासाठी वेगळे काही प्रयत्न नाही करावे लागत. फक्त प्रामाणिकपणे जे काही हातात आलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. मला वाटतं मला बऱ्याचदा अशी कॉम्प्लिमेंट मिळायची की तुम्ही खूप छान इमोशनल सीन्स करता, तुम्ही रागाचे सीन्स खूप छान करता. तर मी त्यावेळेला खरंच ऍक्टिंग करण्यापेक्षा ना जास्त तो सीन जगण्याचा प्रयत्न करायचे. कारण जेव्हा तुम्ही तो सीन हा जगण्याचा प्रयत्न करता आणि असा विचार करता ना एक कलाकार म्हणून की हे 150 वर्षापूर्वी किंवा काही काळापूर्वी हे सगळं खरं खरं घडलं होतं आणि आज मला तेच परत उभं करायचंय, तर तेव्हा तुमच्याकडून ऍक्टिंग नाही होत, ते जगलं जातं. आणि ती मालिका जोपर्यंत आम्ही करत होतो तोपर्यंत मी ती भूमिका जगण्याचा जास्त प्रयत्न केलाय ऍक्टिंग करण्यापेक्षा. सो जे काही श्रेय जातं ते त्या व्यक्तिरेखेला, माझ्या दिग्दर्शकांना, माझ्या प्रोड्युसर्सना, ज्या चॅनेलवरती ती मालिका होती म्हणजे झी मराठी त्या वाहिनीला. कारण या सगळ्या माध्यमांनी मिळून माझी ऍक्टिंग म्हणा किंवा तो शो इतका चांगला केला होता की त्यामुळे प्रत्येकाची ऍक्टिंग तुमच्यापर्यंत इतक्या प्रगल्भतेने पोहोचत होती. सो एवढंच दिलं होतं मी भूमिकेला की मी प्रामाणिक राहिले होते.
आणि ते अतिशय मस्त आणि आमच्याकडे ते पोचलं होतं आणि खरंच त्यामुळे तू खूप लोकप्रिय पण झाली होती. सो मला हे विचारायचंय की सोयरा आणि स्नेहलतामध्ये काय कॉमन आहे? प्रामाणिकपणा. सोयराबाई साहेब या त्यांच्या मुलाच्या भविष्याला घेऊन खूप प्रामाणिक होत्या. त्यांचा हेतू खूप शुद्ध आणि प्रामाणिक होता या गोष्टीला घेऊन की माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे. आणि ते भलं करत असताना त्यांना दुसऱ्या कोणाचं तरी वाईट होतं हे दिसत नव्हतं. एक आई जिला जेव्हा आपल्या मुलाचं चांगलं करायचं असतं तेव्हा ती फक्त आपल्या मुलाकडेच बघत असते. आपल्या मुलाचं चांगलं करताना कोणाचं वाईट होतं याच्याकडे लक्ष नाही जात. म्हणून ती आई असते. कारण ती पूर्णपणे तिचं सर्वस्व तिच्या मुलाला देत असते. सो त्या भूमिकेत सोयराबाईंचा तो प्रामाणिकपणा होता. तो प्रामाणिकपणा या स्नेहलतामध्ये पण आहे. मी जे काही करते मग ते माझं काम असू दे, माझ्या मुलीला सांभाळणं असू दे किंवा माझं वर्कआउट करणं असू दे किंवा मी आता जे काही शिकते जम्प करणं आणि जे काही आहे ते सगळं जे काही मी करते ना ते मी प्रामाणिकपणे आणि मन लावून आनंदाने करते. कोणी माझ्यावर कुठलीही जबरदस्ती करत नाही. जिथे जबरदस्ती होते असं वाटतं तिथून मी मागे येते. सो प्रामाणिकपणा आहे दोन्ही भूमिकेमध्ये. ग्रेट ग्रेट, मस्त. आताच तू आम्हाला सांगितलं की तू जम्पिंग शिकते. मी पण ऍक्च्युली इन्स्टा तुझं सर्च करत होते त्यावेळेस मला असं दिसलं तू खूप सारे व्हिडिओज टाकलेत आणि जी तुझी जम्प होती, फ्लिप होती ती बघून म्हणलं अरे बापरे, म्हणजे तू इतकं सुंदर आणि सहज ते केलं तर काय म्हणजे ह्याच्या मागचा हेतू काय? तू प्रोजेक्ट साठी रेडी होतीयस की तू मी फिटनेस फिटनेस म्हणून म्हणून हे हे सुरू करतेस? केलं. कारण जेव्हा मी पहिल्यांदा जम्प केली होती तेव्हा हवेत फ्लोअर पासून अगदी टॉप पर्यंत आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण हवेत जातो ना ती जी एक फिलिंग असते ना त्याने एक ना एक वेगळी किक बसते. ती जी मधली जागा आहे तिथे असताना ना एक स्वच्छंद वाटतं, फ्रीडम असल्यासारखं वाटतं. कुठल्याही गोष्टीचा आपल्यावर तेव्हा जबाबदारी आहे, बर्डन आहे असं काही नाही वाटत. ती एक जागा आहे जी मला खूप आवडली आणि मला तेव्हापासून जम्प करणं जास्त आवडायला लागलं. सो माझ्यासाठी ते फिटनेस पण आहे आणि टेन्शन रिलीफ करण्याची जागा पण आहे बाउन्स ही. सो मी शिकते आणि मला मला जे आवडतं ना मी ते शिकते. कारण मला असं वाटतं की शिकलेलं कधीच वाया जात नाही. मग ती कुठलीही गोष्ट का असे ना. तर मला जी गोष्ट आवडते ती मी शिकते आणि त्या शिकण्याच्या मध्ये मी माझ्या वयाला येऊ देत नाही. नाही माझ्या कुठल्या जबाबदारींना येऊ देत. कारण मी त्या माझ्या माझ्या पद्धतीने हँडल करते आणि जे शिकायचंय ते शिकून घेते. ग्रेट, मस्त. ऍक्च्युली खूप इन्स्पायरिंग आहे ताई की तू जसं म्हणली की वयाला तू मध्ये येऊन देत नाही आणि तुझा फिटनेस तो तू एक ठेवला आहे, त्याचं रुटीन ठेवलं आहे. आता तू पुन्हा जम्प करतेस तर ऍक्च्युली खूप सारे कमेंट्स पण येत आहेत तुला की खूप छान फ्लिप होती आजची किंवा आजचे व्हिडिओ जे तू हे केले होते. तर एक ऑडियन्सकडे आपण थोडीशी येस नजर प्लीज. टाकू एक 5 मिनिटात, कारण खूप सारे तुला. सो येस, राकेश म्हणतात बिग फॅन ऑफ यू. अभिषेक दा, आय एम अ बिग फॅन ऑफ यू. थँक्यू दा, थँक्यू सो मच. अभिषेक बासू हे माझे डीओपी आहेत. सो थँक्यू सो मच दा. ओके. आणि सुमेध म्हणतायत आय हाय बिग फॅन, फॅन फ्रॉम श्रीनगर. सुमेधा हा म्हणतीये फॅन फ्रॉम हो. श्रीनगर. Yes. So खूप सारे असे मेसेज आले की बिग फॅन, हार्ट खूप सारे आले गौतमा की इज द आवडत बेस्ट. आहे. मी तर एक हिंदी मालिका केली होती जी आता अजूनही ऑन एअर आहे, अहिल्याबाई म्हणून. सो त्यातलं जे कॅरेक्टर आहे राणी सरकार, सो हे जे सगळे म्हणतायत हे माझे हिंदी ऑडियन्स आहेत. सो सो ओके. मी जी मालिका केली होती पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्याच्यात मी गौतमाबाई साहेबांचं कॅरेक्टर केलं होतं आणि तेही खूप लोकप्रिय झालं होतं. आणि हो, मला खरंच माझ्या हिंदी ऑडियन्सलाही सांगायला आवडेल की थैंक यू सो मच, आपने मुझे इतना प्यार दिया.
उस किरदार को इतना सराहा। ऐसे ही प्यार बनाए रखे और अपना आशीर्वाद मुझे आपका आशीर्वाद हमेशा मेरे सिर पे बना रहे। और मैं आगे अपने फ्यूचर में जो भी करना चाहूँ उसमें आप मेरे साथ हमेशा खड़े रहे। थैंक यू सो मच। येस, थँक्यू ऑडियन्स. परत तुमच्याकडे येस. पुन्हा मी येऊ. तुमचे प्रश्न रेडी ठेवा. तर आता ताई जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिग बॉस ओ. ह्याच्यावर बोलायचं आहे. तर हा. बिग बॉस तर लोकप्रिय आहेच. हा शो जो आहे तो ऑल ओव्हर महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. तसंच तुझे आम्ही तुला प्रत्येक वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये बघितले, पण बिग बॉस मध्ये आमच्या समोर प्रॉपर स्नेहलता ही दिसली. तर ह्या तुझ्या प्रवासाबद्दल तू काय सांगशील? कारण आम्हाला आवडली, जी होती ती करेक्ट खरी होती करेक्ट. आणि ती आम्हाला खूप आवडली. पण तुझा अनुभव माझा काय अनुभव सांगशील हा एवढाच आहे त्याच्याबद्दल? ना की तो गेम असा आहे ना की त्या गेम मध्ये ना बऱ्याचशा सिच्युएशन्स येतात ज्याच्यात तुम्हाला एकमेकांची वाद घालावा लागतो, भांडावं लागतो. आणि तुम्ही नाही भांडलात तर तुम्ही तुमची बाजू मांडली नाही असं म्हणतात. आणि मला असं व्हायचं की मला माझी एनर्जी ही भांडणात वाया नाही घालवायची. जर तुम्ही सगळे टास्क बघितले असतील तर मी कुठलाही टास्क कधीच हरले नाही. कारण मी ती भांडणात घालायची एनर्जी जी होती ना ती मी टास्क मध्ये घालायची. तो माझा प्रांत नाही. कारणाशिवाय एका चपातीसाठी आणि तू मला असंच का बोललीस आणि तसंच का बोललीस ह्याच्यावरनं भांडण करा आणि तुम्ही मला याच नंबरवर का ठेवलं, मला तो क्रमांक का नाही दिला. मी नाही त्यातली. मला खूप सिरियस आणि योग्य मुद्द्यांवरती वाद घालायला आवडेल. पण तसे मुद्दे तिथे घडलेच नाही. फार किरकोळ मुद्द्यांवरती भांडण व्हायची आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. आपण आपले बरे. मला तुम्ही वाईट म्हणालात तरी चालेल, तुम्ही चांगलं म्हणालात तरी चालेल, पण त्या गेम मध्ये टिकण्यासाठी मी माझ्या तत्वांना मुरड घालणार नाही. जे मी बोलले ते मी योग्य एक्झॅक्टली. बोलले, जे मी नाही बोलले ज्याच्यावरनं लोकांनी मला वाईट म्हटलं, काही लोकांनी चांगलं म्हटलं. तुम्ही वाईट म्हणा, तुम्ही चांगलं म्हणा, मी माझ्या तत्वांची प्रामाणिक आहे आणि मी ती कायम राहणार. सो त्या गेमने मला एक शिकवलं की मला एक कळलं की स्नेहलता ही नुसती वरवर स्ट्रॉंग नाही दिसत तर ती आतून पण भन्नाट स्ट्रॉंग आहे. फक्त त्या घरात एक गोष्ट झाली होती जी मला तेव्हा बाहेर आल्यानंतर लक्षात आली की मी खूप जास्त इमोशनल होऊ लागले होते आत. मला ना मला राग आला ना की तो व्यक्त करताना ना मला असं व्हायचं की का क्षुल्लक गोष्टींवरती लोक भांडतात आणि कोणीच काहीतरी भांडण्यासाठी म्हणून एखाद्याला वाईट बोलतात. मला ना ती गोष्ट लागायची इथे. बरोबर, मी किती ग्रेट आहे हे मला तोंडाने बोलून नाही दाखवता येत. मी त्यातली नाहीये. मी जे काही करते ते मी तुम्हाला दिसतं आणि तुम्ही अप्रिशिएट करता ती गोष्ट वेगळी. पण मला मी किती श्रेष्ठ आहे या घरात राहण्यासाठी आणि माझ्या बाजूला असलेली व्यक्ती ही किती क्षुल्लक आहे हे सिद्ध करा असं म्हटल्यानंतर मग माझं ततपप व्हायचं. कारण मी माझा फोकस दुसरी व्यक्ती नाहीच आहे. माझा फोकस फक्त मी आहे. तर त्या घरात मला एक कळलं की स्नेहलता तू जेवढी बाहेरून स्ट्रॉंग आहेस शरीराने तेवढीच तू इथून पण आहेस. ती लोक तुला हलवू शकले नाहीत. माझा कधीही असा तिळपापड झाला नाही की आता माझं सगळं राग मी काढते वगैरे नाही. आणि असं कधी होतही नाही. ती वेळ यायला ना खूप मोठ्या गोष्टी घडाव्या लागतात. जर छोट्या छोट्या गोष्टींवरती कोणाला राग येत असेल ना तर मग विचार करायला हवा लोकांनी. एक्झॅक्टली. आणि ताई खरं तू जसं बोलली टास्क तू खेळली, खरंच ऍप्रिशिएट करते मी त्या गोष्टीला. आणि मी सगळ्यात जास्त फॅन तुझी का झाले जेव्हा तू मिरचीचा टास्क केला. आय स्वेअर म्हणजे काय तू कसा केला असेल हे मी इमॅजिन नाही करू शकत. एवढ्या हो, मलाही वाटलं तुझ्या नव्हतं. मला वाटलं होतं मी पहिल्या 1-2 सेकंदात उठेन पाण्याचे ठपके आल्यावरती. पण आय गेस मी 1 तास वगैरे बसले होते. सो हेच असतं ना की तुम्हाला स्वतःमध्ये किती स्ट्रेंथ आहे माहित नसतं. हे अशा ठिकाणी गेल्यावरच कळतं. सो येस, मी खूप आभारी आहे बिग बॉसची त्यासाठी. आणि त्याच्यामुळे तू किती स्ट्रॉंग आहेस हे खरं प्रेक्षकांसमोर आलं ऍज अ स्नेहलता म्हणून. कारण जसं मी तुला म्हणलं कॅरेक्टर्स मध्ये तर आम्ही तुला पाहिलं होतं
सोयराबाईंचं तू एवढं स्ट्रॉंगली तू हे केलंस, पण स्नेहल आता किती स्ट्रॉंग आहे. आणि प्रत्येक टास्क असा होता तुझा की तू प्रत्येक टास्क तू एकदम व्यवस्थित खेळत होती आणि एकदम फेअर खेळत होती. म्हणजे आम्हाला दिसत होतं सगळं टीव्हीवर. पण मिरचीच्या टास्कला सगळ्यात जास्त तुला लोकांनी हो अप्रिशिएट केलं हो, होतं मी आणि मिरची खरंच हॅट्स खाल्ली ऑफ आहे होती ते. तुझ्यासाठी. ओ हो ओ हो हो, खूप तुला एक जास्त. गोष्ट खरंच मला सांगायची वाटेल. माझ्या घरात मी अजिबात तिखट खात नाही. मी मी पण तू जेवणात मिरच्या जरी खाल्ल्यास. मिरची असेल भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये, तर मी ती बाजूला काढते आणि जेवते. जेवण जरा जरी तिखट असेल तर मी जेवत नाही. मला मुळमुळीत जेवण लागतं. फक्त मीठ आणि मिरपूड घातलेलं जेवण लागतं मला. आणि जेव्हा तिकडे मिरचीचा टास्क आला तेव्हा मला माहित नाही काय झालं, मी सटासट मिरच्या खाऊ लागले. आणि मला ऍक्च्युली असं वाटलं की प्रोफेशनल ही वाटत रोज होते की वडापाव एवढं. मिरची खात असेल. अजिबात नाही. मग आता काही त्याच्याशी संबंध नव्हता. पण नंतर नंतर मलाच भारी वाटायला लागलं होतं की मी मिरची खाल्ली, मग मी ते आणखी काय कच्ची अंडी प्यायले. हे सगळं मी हो रेग्युलर करणारी बाई नाहीये. हे मी कधीच नव्हतं केलं. पण ते करत असताना नाही पण मी दाखवलं नाही की मी खरं. फर्स्ट टाइम करतेय, मला होत नाहीये, असं काही नाही दाखवलं मी. ते तुम्हाला प्रोफेशनल वाटलं ना? अरे खूप प्रोफेशनल तू बिंदास करत होतीस. म्हणजे खरंच ते वाटलंच नाही की खरंच तुला नाही का त्यामुळे काही त्रास होतोय किंवा काय. असं ते मिरची खाताना असं लिटरली लोकांना वाटत होतं की आता हिला उद्या हिला त्रास नक्की सवय होणार, असणार इतक्या आहे मिरच्या मिरची. खाणार. तर मला दुसऱ्या दिवशीही त्रास नाही झाला. त्याचं कारण सांगते तुम्हाला. ओके. हे प्लीज, आता जे काही ऑडियन्स आहेत त्यांनी हे लक्षात घ्या. मिरची खाल्ल्यानंतर जर का तुम्ही मिठाचं पाणी प्यायलात तर तुमचा जो काही दाह असतो मिरचीचा, जी आग असते ती शमते. सो मला मिरची दिल्यानंतर मी साखर मागत होते. एक सेकंद मी असं म्हटलं की काहीतरी मिळेल का, साखर किंवा काही, तर म्हणाले की नाही मिळणार. आणि तेवढ्यात तिथून यशश्री मिठाचं पाणी घेऊन आली, एक ग्लासभर, दोघींसाठी, माझ्यासाठी आणि तेजस्विनीसाठी. आणि आम्ही ते प्यायलो. आणि ते प्यायल्यानंतर माझा दाह कम्प्लिटली शमला. मग त्यानंतर जे काही येत होतं ते म्हणजे आव ना फेर वगैरे असं होतं. सो हे नेहमी लक्षात ठेवा, मिरची खाल्ल्यानंतर मिठाचं पाणी प्या, दाह शमतो. येस. स्नेहलताताईंनी इथे एक टीप दिलेली आहे. ज्यांना तिखट लागेल मिरची खायला, ज्यांना सवय मिरची खायला आणि त्रास नसेल होऊन द्यायचा तर मिठाचं पाणी घ्या. सो ह्याच्यावरूनच माझा एक प्रश्न आहे ताई तुला, की सगळ्यात जास्त छान सगळ्यात बॉन्डिंग जास्त कुणाबरोबर झालं होतं तुझं? छान बॉन्डिंग अक्षय कुणाबरोबर बरोबर, झालं होतं बिग बॉसच्या ज्याला मी घरातून बाहेर येस. पडतानाही बोलले होते माईक वरनच की माझी इच्छा आहे की तू विनर व्हावास. आणि आय येस. गेस हे खूप उघडपणे बोलणारी मी एकमेव व्यक्ती होते की मला तू आवडतोस हो या घरात आणि तूच विनर व्हावा ही माझी इच्छा आहे. कारण मी त्याचा खेळ पाहिला होता घरात, त्याच्यामुळेच मी एविक्ट झाले होते. पण मला त्याचं एविक्शन करण्याचं कारणही त्यावेळेला पटलं होतं की तू मुद्द्यात बोलत नाहीस. आणि आता निकषांमध्ये आहे की मुद्द्यात कोण बोलत नाही. तर मला पटलं, मी नाही बोलत. कारण दुसऱ्याची भांडण चालू असताना मला मध्ये मी बघा कसा माझा स्टँड ठेवते हे दाखवायला बोलायची गरज नाही वाटत. तो त्यांचा विषय असतो. त्यांनी जर मला माझं मत विचारलं तर मी बोलेन. मी या मताची आहे. आणि त्या ह्याच्यात, अगदी. त्या निकषात मी बसत होते. त्याने मला नॉमिनेट केलं, त्याबद्दल मला काहीच राग नाहीये. पण तो फेअर खेळला म्हणून मला माझी इच्छा होती की तो जिंकावा. आणि तुमच्या समोर आहे उत्तर, कोण जिंकलं. तो जिंकला. ग्रेट. सो ताई प्रश्न उत्तर चालूच राहतील. आता पुन्हा एक गेम खेळूया हो, छोटासा आपण. सो मूवी डायलॉग्स आहेत. मी मूवी डायलॉग तुला सांगणार आणि अगं तू बाई मूवीचं मी नाव याच्यात खूप ओळखायचं. जरा कमी आहे. ठीक आहे. तू ओळखू शकतीस कारण मला माहिती आहे टन ट्विस्टर वरून मला एक अंदाज आलाय तू गेम ओके. जिंकू शकते सगळ्या. तर पहिलं आहे, हम लोग जहां से खड़ी होती स्टेशन वहीं से शुरू होती. हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होती है का? स्टेशन स्टेशन
वहीं से शुरू होती है, हम लोग जहाँ खड़ी होती स्टेशन वहीं से शुरू आय होती. एम सो सॉरी. ऑडियन्स इथे तुम्हाला हेल्प करू शकतात. ऑडियन्स तुम्ही इथे ताईला हेल्प करू शकतात. तुम्हाला जर हा डायलॉग माहिती असेल तर ताईला हेल्प करा आणि हा गेम जिंकून द्या. सो मी पुन्हा एकदा सांगते, हम लोग जहाँ से खड़ी होती स्टेशन वहीं से शुरू चेन्नई होती. एक्सप्रेस. तर येस, नाईस नाईस. हे कोणी सांगितलं? ग्रेट. मेघा विजय. मेघा विजय. मेघा, थँक्यू सो मच. येस येस, थँक्यू मेघा. आणि असंच तुम्ही जसं पार्टिसिपेट करू शकता ताईला हेल्प करण्यासाठी. पण आय गेस आता ह्याच्या पुढचा ताईला येणार आहे. सो दुसरा मूवी डायलॉग आहे, आई बाबा आणि साईबाबाची शपथ आपल्याला हीच पाहिजे. टाइमपास. येस येस. आणि आता तिसरा शेवटचा डायलॉग, फिल्म में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट डर्टी पिक्चर्स. एंटरटेनमेंट. येस. सो या, आपण गेम जिंकलेली आहे. थँक्यू. Yes. आणि ऑडियन्सला सुद्धा थँक्यू ज्यांनी Thank you, मेघा. आन्सर केलं. सो थँक्यू सो मच. येस. आणि आता पुढच्या ओके. प्रश्नाकडे जाऊया ताई आपण. बाजीराव मस्तानी फिल्म केली तू, बाजी तुझं कॅरेक्टर होतं, तर काय एक्सपिरियन्स होता सेटवरचा आणि एवढ्या एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. त्या मूवी मध्ये माझा एकमेव सीन होता तो, ज्याच्यापासून खरं त्या शापानंतर ती फिल्म खरी घडायला सुरुवात होते. दीपिका पदुकोण यांची एंट्री होती त्या सीन नंतर. तो सीन आम्ही 2 दिवस करत होतो. माझी कम्प्लीट तंतरली होती. खूप फंबल्स आणि खूप घाबरले होते मी. पण त्या दरम्यान प्रियांका चोप्रा, या प्रियांका चोप्रा का आहेत हे खरंच म्हणायला हवं. कारण माझ्या ऑपोजिट, म्हणजे त्यांच्या ऑपोजिट मी उभी होते. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकारासमोर आपण परफॉर्म करत असतो ना, तेव्हा जरा एक दडपण येतं. पण माझ्या हातात जे अस्थि कलश होतं ते जेव्हा माझा टचअप करायला कोणी यायचं तेव्हा ती स्वतःच्या हातात घ्यायची. सो बऱ्याचदा तिने मला खूप काम डाऊन केलं की छान करतेयस, आणि तिने हातात पकडलं. मग तिचं कॅरेक्टर समजवताना भानू तुमकब आई वगैरे मराठी ऍक्सेंटसाठी ती समोरून मदत घ्यायची. जे एका मोठ्या कलाकाराचं म्हणून आपण कौतुक करण्यासारखं असतं. मोठे कलाकार तेच असतात ज्यांचे पाय जमिनीवर असतात. तो आज ती का मोठी आहे, कारण शिकण्याची जी तिची सवय आहे ना सगळीकडून, त्यामुळे आज ती मोठी आहे. आणि त्यावेळी तिच्याबरोबर काम करून मला हे एक शिकायला मिळालं की कुठलंही काम हे छोटं नसतं किंवा मोठं नसतं. ते काम हे काम असतं आणि ते प्रामाणिकपणे करायचं असतं. सो तो एक सीन माझ्यासाठी लर्निंग एक्सपिरियन्स होता. भन्साली सरांबरोबर काम करणं वॉज अ डिलाइट टू वर्क विथ हिम. कमाल एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे शब्दात मांडणं तसं कठीण आहे, पण प्रत्येक उत्तम कलाकाराने एकदा तरी भन्साली सरांबरोबर काम करावं. ही एक कार्यशाळा आहे. ग्रेट ग्रेट, मस्त. आणि खरंच ऍक्च्युली आम्हाला पण अभिमान वाटतो जेव्हा एक मराठी कलाकार एखाद्या एवढ्या मोठ्या टीम बरोबर परफॉर्म करते, तेव्हा इव्हन आम्हालाही ते छान वाटलं होतं. ह्यालाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक मराठी सेट असतो आणि एक हिंदीचा सेट असतो. आता तू ऑलरेडी दोन्हीकडे काम केलेलं आहे, तर तुला डिफरन्स काय जाणवतो? डिफरन्स तसा काही नाहीये, फक्त एवढंच. नाही, तसा डिफरन्स काहीच नाहीये. दोन्हीकडे काम सिमिलर पद्धतीने होतं. फक्त मराठीत काय ना, मराठीत आपण दिवसाला खूप सीन्स करत असतो आणि हिंदीमध्ये तामझाम खूप असतो किंवा त्या ग्रांजर खूप असतं त्या एक एक सीनचं. त्यामुळे लाइटिंग, सीन या सगळ्या प्रोसेसमध्ये जरा वेळ लागतो. अदरवाईज काम करण्याची पद्धत खूप सिमिलर आहे. जसं मराठीमध्ये एक फॅमिली म्हणून सगळे राहतात, तसंच माझा हिंदीतला अनुभव हा आहे की हिंदीमध्ये पण जे सगळे ऍक्टर्स वगैरे आहेत ना, ते फॅमिली म्हणूनच राहतात. कारण मी जो हिंदी शो केला त्याच्यात अर्ध्याहून अधिक मराठी कलाकारच होते. त्यामुळे माझ्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स नव्हता हिंदीमध्ये काम करणं. म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी नंतर
पुण्यश्लोक अहिल्याबाई करणं आणि त्याच्यातले काही सीन्स करताना मला देजाऊ फिलिंग यायची की मी त्या कॉरिडॉर मधून चालतेय आणि समोरून कोणीतरी चालत आलं, तिथे कॉरिडॉर मध्ये थांबले, सीन झाला. हे असे सीन्स ना मी स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये पण केले होते. सो ऐतिहासिक मालिकेचा बाज सिमिलर असतो ना, त्यामुळे मला बऱ्याचदा देजाऊ फिलिंग यायची. त्या व्यतिरिक्त ग्लॅमर एक वेगळं असतं. मराठीत तुम्हाला मर्यादित ऑडियन्स मिळतो. हिंदीत तुम्हाला मराठी ऑडियन्सही हिंदीत मिळतो आणि हिंदी ऑडियन्स तर असतोच. सो एक्नॉलेजमेंट जास्त मिळतात हिंदीमध्ये. पैसे एक खंत आहे. मराठी कलाकार हिंदीत गेल्यानंतर ना त्याला मराठी कलाकार हिंदीत आलाय म्हणून त्याला कमी पैसे आधी ऑफर केले जातात. आय गेस कलाकाराला पैसे हे त्याच्या टॅलेंटवर मिळाले पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या कलाकाराला कास्ट करता तेव्हा तो कलाकार त्या भूमिकेला जे काही देऊन जातो तर त्याला त्याची परतफेड म्हणून किंवा त्याचं अप्रिसिएशन म्हणून एक चांगली अमाऊंट जर तुम्ही ऑफर केली तर तो कलाकार आणखीन चांगल्या भावनेने, चांगल्या मनाने, आपुलकीने ती भूमिका पार पाडेल. त्यामुळे कलाकारांचे पैसे वाढावेत तसे, अशी माझी इच्छा आहे हिंदीत. येस येस, तुझी इच्छा नक्की पूर्ण व्हावं ह्या शुभेच्छा आहेत. आणि आता खरं तर तू एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम केले, प्रियांका चोप्रा बरोबर वगैरे काम केले, ही पूर्ण टीम आणि खरंच खूप छान छान मोठे मोठे शोज तू केले. तरीही असं आपलं एक असतं बघ नेहमी की आता मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायची इच्छा आहे. आहे. तर तुझ्या लाईफ मध्ये असं कोण आहे की हा की असं एका व्यक्तीबरोबर आपल्याला असतं ना की या व्यक्तीबरोबर आपल्याला अजून काम करायचं राहिलेलं आहे किंवा इच्छा आहे त्या व्यक्तीबरोबर काम करायची. तर तुझ्या लाईफ मध्ये असं कोण आहे की अयो, त्या व्यक्तीबरोबर मला काम असं बऱ्याच कलाकारांबरोबर काम करायचंय. बऱ्याच म्हणजे एकतर मला इरफानजींबरोबर काम करायचं होतं, ती इच्छा तर राहिलीच. कमाल म्हणजे नो वर्ड्स. मला ऋषीजींबरोबर काम करायची इच्छा लहानपणापासून होती. जेव्हा त्यांचे फिल्म्स वगैरे बघायचे तेव्हापासून मला ती इच्छा होती. मला आत्ता विचारशील तर मला मला आर माधवन काम करायची इच्छा आहे. मला मला तो ऍक्टर कमाल आवडतो. मला त्याचं टायमिंग खूप आवडतं, त्याचं काम मला आवडतं. मला आमिर सरांबरोबर काम करायचंय, मला शाहरुखजींबरोबर काम करायचंय, मला सगळ्यांबरोबर काम करायचंय. तर मला खूप काम करायचंय आणि त्या खूप काम करण्यात ना मला हे सगळे कलाकार माझ्या सोबत हवेत. क्या बात आहे ताई, खरंच खूप सुंदर विचार आहे हा. ऍक्च्युली कलाकार म्हणून जे आम्हाला हवंय तुझ्याकडून ते खरंच तू इतके सुंदर उत्तर देते आणि प्रेक्षकांना पण ते खूप आवडतायत ऍक्च्युली. सो ताई पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता मुंबईमध्ये एक आता बिंग ऍक्टरेस, सक्सेसफुल ऍक्टरेस, आता बघ खूप साऱ्या मुली असतात ज्या ऑडिशनला येतात, मुलं मुली असतात. तर कसं होतं ना की ऑडिशन्सला ते खूप साऱ्या शहरामधून येत असतात, पण मुंबईमध्ये असं आहे की त्यांना कठीण जातं. मुंबईमध्ये एकदम अफोर्ड करू शकत नाही ते राहणं लगेचच. तर ऑडिशन शक्यतो मुंबईमध्ये होतं. तर अशा नवीन आर्टिस्टला तुझा काय सल्ला असेल? सल्ला काय देऊ शकते मी? फार फार तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा. जर का तुमच्या ऍक्टिंग वरती, जर का तुमच्या टॅलेंट वरती तुमचा विश्वास आहे तर त्यावर श्रद्धा ठेवा आणि सबुरी म्हणजे पेशन्स ठेवा. कारण प्रत्येकाच्या वाट्याला एक भूमिका देवाने लिहून ठेवलीये. ती आज ना उद्या तुम्हाला मिळणार आहे आणि एकदा ती गोष्ट तुम्हाला मिळाली की त्याचं सोनं करा. पण तोपर्यंत खचू नका. संधीची वाट बघा आणि जेव्हा ती संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्लीज त्या संधीचं सोनं करा. येस. सो सगळ्यांना हा सल्ला नक्कीच पडला असेल. ताईंनी जे सांगितलं की श्रद्धा सबुरी हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सनी नुकताच एक नवी मुंबईमध्ये नवीन अकॅडमी स्टार्ट केलेली आहे ऍक्टिंगची. आणि जिथं
बाहेरून शहरातून आर्टिस्ट येणार आहे, इव्हन त्यांनाही हेल्प करायचा उपक्रम ऍक्च्युली स्टार एंटरटेनमेंट ओके. इव्हेंटनी स्टार्ट केलेला आहे. जे बाहेरून मुली येतात, ते येतात, ते तिथं स्टे करू शकतात, असं उपक्रम स्टार्ट झालेला आहे हम्म. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सचा. तर हा इनिशिएटिव्ह गणेश सोळंके आणि सुप्रिया रक्षे मॅडम यांनी घेतलेला आहे ताई. तर हे मला खरंच सांगू इच्छिते मी इथं लाईव्हला सगळ्यांना, की ज्यांना खरंच आर्टिस्ट व्हायचं असेल, किंवा जसं ताईंनी सांगितलं की सबोरी ठेवा, ऑडिशन झालं की तुम्हाला लगेच काही कोणी कास्ट करणार नसतं. तर एक तुम्हाला सोय म्हणून हे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटचे प्रयत्न आहेत. पण शेवटी जसं ताईंनी सांगितलं, देवाने प्रत्येकासाठी एक भूमिका दिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला वेट येस करावंच लागेल. ऑफकोर्स. सो येस, सो थँक्यू सो मच स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट. सो ताई एक पटकन 5 मिनिटात एक फायनल गेम खेळूया आपला. पझल गेम आहे. पझल गेम म्हणजे मी तुला एक इंग्लिश वर्ड देणार आहे, त्याच्यातून तू ते हिंदी किंवा मराठीमध्ये ओके. कन्वर्ट करायचं आहे, आणि त्याच्यावरून तुला अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव ओ ओळखायचं आहे. ओके. आणि मी तुला त्याचं एक एक्झाम्पल देते. जसं की मी तुला सांगितलं रिच, तर रिच म्हणजे हिंदीमध्ये होतं आमिर. अच्छा, So, रिच. आमिर हा. खान. हा, येस. तर त्याचा हिंदीमध्ये आमिर होता, आणि मग तुझा ओ फायनल ओके. आन्सर असेल आमिर खान. ओके. येस. सो असे हा. मी तुला इंग्लिश वर्ड देणार आहे, आणि ते तुला कन्वर्ट करायचे. तू कन्वर्ट करून बघ हिंदी किंवा मराठीमध्ये, आणि त्याच्यावरून आपल्याला अभिनेता किंवा ओके. अभिनेत्रीचं नाव येणार आहे. ओके. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो पहिलं वर्ड आहे मिरॅकल. मिरॅकल. येस. मिरॅकल म्हणजे जादू. ते मराठीतून झालं. आणि जादूवरून असं अभिनेता ऋतिक रोशन. अभिनेत्री आपल्याकडे अजून तरी नाहीये. नाही. मिरॅकल. सो नाव येस. आणि इथं ऑडियन्स सुद्धा आपल्याला ओके. हेल्प करू शकतात. सो मिरॅकलचं हिंदी किंवा मराठी कन्वर्जन ऑडियन्स काय बोल. होतं? हॅलो ऑडियन्स, प्लीज प्लीज येस, हेल्प मी. ऑडियन्स बोल. मिरॅकल मराठी. जादू. तू हिंदीत पण विचार करू शकतो. त्याच्यावरनं कोणा कलाकाराचं नाव आहे मिरॅकल वरून. हो, येस. तू ते कन्वर्ट केलं की एका आणि कलाकाराचं नाव येतं. मिरॅकल स्नेहलता. हम्म. मिरॅकल म्हणजे जादू किंवा आश्चर्य काइंड ऑफ. हा, आणि तू हिंदीमध्ये पण कन्वर्ट करू शकते त्याला. नॉट ओनली ओके. मराठी, बाई हिंदीमध्ये पण तू खूपच कन्वर्ट करू तू माझी शकते. परीक्षा घेतलीस यार. नाही बाई, हरले मी. सांग. ओके, आलंय तुला ऑडियन्स मधून. विवू म्हणून कुणीतरी सांगितलंय करिश्मा. मिरॅकल ओ म्हणजे करिश्मा, करिश्मा. आणि अभिनेत्री आहे ओ करिश्मा. हा. ओ ओ ओ या. थँक्यू सो मच. कोणी सांगितलं हे उत्तर? विवू म्हणून होतं. विभू, सो थँक्यू थँक्यू विवू. थँक्यू सो मच. येस. सेकंड आहे लवेबल. प्रीती जिंटा. लवेबल तू कन्वर्ट कर लवेबल त्याला. प्रेमळ. हा, अजून लवेबल प्रेमळ. मराठी आहे का हिंदी आहे ऍक्टर? मराठी आहे, आणि माझी फेवरेट अमृता. ऍक्च्युली. नाही. प्रेमळ. लवेबल. प्रेमळ नाही, त्याला अजून आहे, वर्ड्स आहेत. लवेबल म्हणजे प्रेमळ. हा, अजून पण वर्ड्स आहेत. प्रेमळ असं कोण ऍक्टर पण नाहीये, आणि अभिनेत्री पण नाहीये प्रेम आपल्याकडे. प्रेम चोपडा. प्रिया बापट पण नाही. कोणतरी नाही. प्रेम चोपडा लिहिलंय म्हणून मी म्हंटल बाबा. सचिन जॉईन झालायस, प्लीज मला हेल्प कर. मला शब्द आलाय आता इकडे की लवेबल या नावावरनं एखाद्या त्याला हिंदी किंवा मराठीत ट्रान्सलेट करायचं आणि कलाकाराचं नाव सांगायचं. प्लीज सांग लवकर. येस.
अँड डोंट कॉल मी मॅम, आय एम गुड. तो सचिन माझा चांगला मित्र आहे, मी त्याच्याकडून आता हेल्प घेते. प्यारा, लवेबल म्हणजे ओके. प्यारा, प्रेमळ. अं, काय हवं तू माझी परीक्षा घेतेस, मी कधी हरत नाही असे काही गेम. शिवाय नाही. नाही. प्रिया नाही. वर- प्रियदर्शन निवास. ओके. हा, तू हारली का? तू मी हारलीस हरले हो. का? ओके. सो लवेबल म्हणजे जर तुम्ही कन्वर्ट केलं तर त्याचं होतं स्नेहलता, आणि स्नेहलता वसईकर ही एक ऍक्ट्रेस आहे. माझं प्रेमाची वेण येतं, तुला हे माहितीये का? स्नेह, स्नेह आणि लता. सो स्नेह. प्रेम आणि वेल असं येतं, प्रेमाची वेल. जी मी अजिबात ओके. नाही खरं तर, पण ठीक आहे. जेव्हा हा. येस, आणि इंग्लिश मध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि ती लवेबल, विषय स्नेह. आहे. आय एम सो लवेबल. येस. सो नेक्स्ट आपलं वर्ड आहे काय फेथ. आहे? फेथ, फेथ. विश्वास. अ, भरोसा, विश्वास. अ, विश्वासवरनं, विश्वासवरनं कोण आहेत? ऑडियन्स पण विश्वास हे नाव आहे ना आता कोणाचं तरी. नाही, पण ते विश्वास असं आपल्याकडे अभिनेता आणि अभिनेत्री नाही अजून. विश्वास. मग फेथ वरून कोण आहे? फेथ म्हणजे भरोसा, विश्वास. अ, आणि 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 ऑडियन्स. हेल्प मी, हेल्प मी. तिला नाही दाखवत मी, प्लीज सांगा. ते ऑडियन्स तुला इथे हेल्प सो करू शकतो, काहीच विश्वास, प्रॉब्लेम नाही. भरोसा. बापरे. हिंदीमध्ये पण भरोसा. आहे, अजून आहे. आणि अनिकेत विश्वासराव का? भरोसावरून अजून तरी काय? ऍक्च्युली नाही. करेक्ट आहे ते पण. विश्वास पाटील लेखक. हा हा. हो, मी कुंकू मालिकेत होते. हम्म. अ, ए मी हरले ग. तू खूप कठीण कठीण म्हणजे ओके. माझी सो कॅटची फेथ एक्झाम म्हणजे घेतेस डायरेक्ट. अजिबात नाही. सो फेथ म्हणजे आहे श्रद्धा, आणि श्रद्धा कपूर हे आन्सर होतं. पेट म्हणजे श्रद्धा कसं काय ग? आणि मोठी तू तू हो. उत्तर फिरवलंयस हे. आमचं उत्तर बरोबर होतं, अनिकेत विश्वासराव. हे करेक्ट होतं खरं तर. मॅच होत होतं. अच्छा, ठीक आहे. एक एक पॉइंट हा. आपण देऊ त्याला. एक पॉइंट देऊ. नंतर एक फायनल आहे, रे ऑफ लाईट. मराठी ऍक्टर आहे. रे ऑफ लाईट. आशेचा किरण. लास्ट वर्ड तू घेऊ किरण शकते. गायकवाड. येस. सो छान 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 छान. सो हा गेम तू ऍक्च्युली एक उत्तर दिले, दोन उत्तरं दिली आहेस तू, हा, सो तुला 2 ऍक्च्युली. पॉइंट. सो मी आहे ना, जिंकले आहे ना मी. येस. हो हो. धन्यवाद तू प्रेक्षक जिंकलीस, तू हो. जिंकलीस. सो येस, थँक्यू सगळ्यांना. आणि ताई, आता मला सांग तुझे पुढील आता प्रोजेक्ट काय आहे? तरी मी चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात आहे. कारण फ्रँकली स्पीकिंग येत खूप आहेत प्रोजेक्ट, पण जोपर्यंत मला एखादा प्रोजेक्ट करावासा वाटत नाही आणि असं वाटत नाही ना की हा प्रोजेक्ट करण्यासारखा आहे, तोपर्यंत मी करत नाही. मी प्रत्येक एका प्रोजेक्ट नंतर जरा वेळ घेते, कारण अ, मला काम करताना तो आनंद घेणं जास्त महत्वाचं वाटतं, फक्त पैसे कमावण्यापेक्षा. सो आय एम वेटिंग फॉर द राईट अपॉर्च्युनिटी अँड गुड थिंग. बघू कधी येते. सो जेव्हा येईल तेव्हा तुमच्या समोर मी दिसेल नक्की. येस. सो तुला खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या प्रोजेक्टसाठी, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स आणि माझ्याकडून. सो ताई, एक शेवटच्या ओके. टप्प्यावर आपण आहोत आता, आणि शेवटचे 2 प्रश्न मी तुला विचारून लगेच फ्री करते. सो
माझा प्रश्न आहे, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट गणेश सोळंके आणि सुप्रिया रचे यांनी जो हा उपक्रम आहे तो पॅन्डेमिक पासून स्टार्ट केला आहे आणि 150हून जास्त टप्पा पण पार केलेला आहे लाईव्ह सेशन विथ सेलिब्रिटीजचा. तर ह्या उपक्रमाबद्दल तू काय हा खूप सांगशील? चांगला उपक्रम आहे, कारण बरेचसे असे कलाकार असतात ज्यांना करेक्ट वे माहीत नसतो, दिशा माहीत नसते, ते दिशाहीन असतात बऱ्याचदा. सो त्यांना एक करेक्ट मार्ग दाखवणं, त्यांच्याकडून ऑडिशनसाठीच तयारी करून घेणं, त्यांच्याकडून त्यांच्या ऍक्टिंग मधल्या ज्या त्रुट्या आहेत त्या काढून आणखीन फिनिश वर्क कसं करू शकतात यासाठी तयार करणं ही आय गेस एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही पॉलिश्ड कलाकार प्रेझेंट करताय. सो तुमच्या या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यामध्ये तुम्हाला खूप सक्सेस मिळावा अशी देवाचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच ताई. आणि आजच्या होस्टिंग मस्त, बद्दल काय सांगशील? कमाल, लाईव्हली आपण छान हसत खेळत हा लाईव्ह सेशन केलेला आहे. सो मला मजा येते आणि तू पण तेवढा फ्रीली माझ्याबरोबर बोलतेस. सो या, आय एन्जॉयड अ लॉट. गुड वर्क. थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुझ्याकडून ही पावती मिळणं, कारण मी बिंग अ बिग फॅन ऑफ युअर्स, ते खरंच खूप माझ्यासाठी इट्स अ गुड डे थँक्यू नाव वी कॅन थँक्यू. से. सो थँक्यू सो मच. आणि थँक्यू ताई, तू इथं कनेक्ट झाली, तू वेळात वेळ काढून आमच्या बरोबर इथं हसली, गप्पा मारल्या. सगळ्या प्रेक्षकांनाही ऍक्च्युली खूप वेट करत होते, त्यांनाही खूप थँक्यू. जाता जाता प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना एवढंच सांगशील? सांगेन की एक कलाकार म्हणून बऱ्याचदा आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत असतो. तर जेव्हा तुम्हाला मी माझ्या या इंस्टाग्राम पेजवरती खूप काही करताना दिसते ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट ही माझ्या नवीन प्रोजेक्टशीच बांधलेली असते असं नसतं. कधी कधी त्या प्रोजेक्ट पर्यंत पोहोचण्यासाठीची एक वेगळी तयारी असते. कधी कधी माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची एक वेगळी तयारी असते. सो जसे तुम्ही तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात, तसेच कलाकार पण एक माणूस आहे. तोही कधी कधी थकतो, तोही कधी कधी खूप उत्साही असतो, कधी कधी चुकतो, कधी कधी करेक्ट असतो. तर त्याला डायरेक्ट तुम्ही तराजूमध्ये ठेवून तोलाला लागू नका. त्यालाही माणूस समजा आणि माणसासारखी वागणूक द्या. प्रेम करा, प्रेम घ्या आणि आयुष्यात आनंदी राहा. येस. सो थँक्यू सो मच ताई, थँक्यू सो मच. तू कनेक्ट झाली, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुझ्याबरोबर लाईव्ह करायला आम्हाला थँक्यू खूप सो खूप आवडेल. सो मच. थँक्यू सो सर्व मच. प्रेक्षकांनाही खूप खूप बाय धन्यवाद. बाय. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय.